मित्रांनो, आजचा विषय म्हणजे मी उद्योजक कसा झालो याबद्दल मला सांगायला आवडेल. अ, जर्मनीमध्ये शिकत असताना नेहमीच एक इच्छा होती, की आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, उद्योजकतेमध्ये काहीतरी करायचंय. मी ज्या विषयामध्ये पूर्ण करिअर केलं, शिक्षण केलं, पुन्हा नंतर नोकरी केली, या होता ॲल्युमिनियम कास्टिंगचा आणि त्यामध्ये भारतामध्ये कुठेतरी एक टेक्नॉलॉजिकल गॅप कुठे आहे, एक आपल्याला संधी कुठल्या विषयामध्ये आहे ॲल्युमिनियम कास्टिंगच्या हा विचार केला. तर असं लक्षात आलं, की मी त्यावेळी डाय कास्टिंगमध्ये काम करत होतो. तर सँड कास्टिंगची उत्पादनं जी आहेत, ॲल्युमिनियमची उत्पादनं, ती भारतामध्ये आजपर्यंत बनत नव्हती. ती चीन, युरोपियन देशामधनं आयात करत होती. तर त्या विषयाला धरून मी भारतामध्ये आलो आणि एक छोटासा उद्योग सुरू केला. मी याआधीही सांगितल्याप्रमाणे जसं की फायनान्शियल लिटरसी किंवा अभ्यास तो अर्थकारणाचा माझ्याकडेही नव्हता. पण एक पॅशनेट टेक्नॉलॉजिस्ट, तंत्रज्ञान घेऊन आलो. 10 कामगारांबरोबर हा प्रवास सुरू केला आणि काही काळानंतर मला असं कळालं, की आपल्याला हे काही जमू शकत नाही. कारण हे प्रॉफिटेबिलिटी, फायनान्स सगळं जे काही आर्थिक चक्र आहे, याच्यामध्ये काही अडचणी येतायत. तर त्या सुधरवण्याचा मला परत एक संधी मिळाली. तिथे हताश न होता, तिथेच न थांबता वापस जर्मनीलाही जाऊ शकलो असतो. इथेही कुठेतरी नोकरी चांगली मोठ्या पदावर करू शकलो असतो. पण इथेच थांबायचं नाही, तर आणखी एकदा एक पूर्णपणे पराकाष्ठा करून आणि एक नवीन सुरुवात करून एक असं चांगलं जॉइंट व्हेंचर पार्टनरशिप शोधायला लागलो, जी मला जर्मनी आणि पोलंड या देशामधली एक सर्वात मोठी कंपनी आहे, जी या विषयामध्येच काम करते. त्यांनी माझ्याबरोबर भागीदारी करून जवळपास 500 ते 1000 कोटी रुपये आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. आता हा विषय इथेच थांबत नव्हता. आता टेक्नॉलॉजी आली आहे, गुंतवणूक आली आहे. तर जी मनुष्य संपत्ती असते, ज्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो एच-आर, ते पण फार महत्वाचं होतं. तर ती गोष्ट मात्र मी स्वतः इथे लोकांना कामगार म्हणून काम केलेलं जर्मनीत असल्यामुळे ग्राउंड फ्लोअरपासनं म्हणजे शॉप फ्लोअरपासनं प्रॉडक्ट बनवेपर्यंत सगळ्या गोष्टी काही ठराविक लोकांना शिकू शकलो आणि मी नक्कीच त्यामध्ये भाग्यवान मानतो, की आजही माझ्याकडे माझ्यापासून तयार झालेली लोकं पुढच्या 100 लोकांना बनवत आहेत आणि त्यामुळेच हा प्रवास 10 लोकांपासून सुरू झालेला हजारो लोकांपर्यंत पोहोचला. सांगण्याचा उद्देश हाच आहे, की अपयश येतच असतं. गुंतवणूक कमी पडतच असते. टेक्नॉलॉजिस्ट तुम्ही आहात, तर टेक्नॉलॉजीमध्ये काम कराल, पण ग्राहक तुमच्या हातामध्ये नाहीये. ग्राहक हा एकदम स्वस्तात घेण्यासाठी येत असतो किंवा बऱ्याचशा वेळा तुमच्याकडे तुमची वाट पाहतो, की तुम्ही कसं कमकुवत होताय आणि त्यानंतर मग कसं स्वस्तात विका. तिथे सर्वात मोठा तोटा होतो आणि उद्योग हा घसरणीकडे जातो. म्हणजे तो संपायला येतो. जेव्हा तुमची गरज आणि नीड ही पुढच्याला कळते, तेव्हा तो तुमचा गैरफायदा घ्यायला लागतो. नक्कीच हे सर्वजण नाही होत, पण मॅक्सिमम ठिकाणी होईल. म्हणजे ॲज अ उद्योजक, ॲज अ बिझनेस पर्सन, एव्हरीवन वॉन्ट्स टू युटिलाइज द अपॉर्च्युनिटी. जर तुम्ही खचत चाललाय, तुम्हाला जर स्वस्तात माल मिळतोय, तर कुणाला नको वाटतं? भलेही त्या कस्टमरला सुद्धा हा सप्लायर फार दिवस राहत नाही. पण काही काळ तो त्याचा उपयोग करून घेतो. तर तुम्ही हे वेळेत लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. सुरुवातीला छोटासाच उद्योग करा. जेवढं उत्पादन कराल तेवढा माल विकण्याची क्षमता आणि तेवढा तुमचा ग्राहक बेस पण तयार असलेला पाहिजे. आणि जसा ग्राहक तुमचा वाढेल त्याप्रमाणे वटवृक्षासारखं सुरुवातीला एक छोटंसं रोप लावून त्यानंतर त्याच्या फांद्या वाढल्या पाहिजेत आणि ते वटवृक्ष मोठं होऊन पूर्ण मोठ्या अनेक आपल्या सहकाऱ्यांना सावली देऊ शकलं पाहिजे. असं स्टेप बाय स्टेप ज्याला आपण म्हणतो, असा उद्योग वाढवला पाहिजे.